नमस्कार. आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्वाची बातमी. लग्नाच्या मेहंदीच्या कार्यक्रमात नाचत असताना टोळक्याने दोघा तरुणांना बेदम मारहाण केली. तू मला बाहेर भेट, तुझ्यावर फायरिंग करून तुला मारून टाकीन अशी धमकी देऊन कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील 5 लाख रुपयांची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नंदू अर्जुन काची वय 53 राहणार संजयनगर फुगेवाडी यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी संतोष काची वय 45, यश काची वय 20 दोघे राहणार ममतानगर सांगवी, दत्ता रघुनाथ चव्हाण वय 37 राहणार वारजे, सुशील सूर्यकांत सर्वगौड वय 43 राहणार पाटील इस्टेट संगमवाडी आणि यश दीपक सावंत वय 23 राहणार जुनी सांगवी यांना अटक केली आहे. ही घटना संगमवाडी येथे 27 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता घडली. न्यायालयाने त्यांना 1 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नंदू काची यांचा पान शॉप आहे. त्यांच्या मंगळवार पेठेतील नातेवाईकांच्या घरी लग्न आहे. तेथील जागा अपुरी असल्याने त्यांनी संगमवाडी येथील सुनीता रामचंद्र काची यांच्या ठिकाणी मेहंदीचा कार्यक्रम ठेवला होता. फिर्यादी व त्यांचे मित्र गोपीनाथ चौर्य हे मेहंदी कार्यक्रमाला आले होते. साऊंड सिस्टीमवर सर्व डान्स करीत होते. संतोष काची हा त्याच्या कारमधून तेथे आला. त्याने थोडा वेळ डान्स केला. त्यानंतर काही कारण नसताना नंदू काची यांना शिवीगाळ केली. त्यांच्या शर्ट पकडून धक्काबुक्की केली. तू मला बाहेर भेट, तुझ्यावर फायरिंग करून तुला जीवे ठार मारून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर संतोष काची याने त्याचा मुलगा यश काची, दत्ता चव्हाण, सुशील सर्वगौड, यश सावंत यांना बोलावून घेतले. त्या सर्वांनी नंदू काची व गोपीनाथ चार्य या दोघांना हाताने मारहाण केली. संतोष काची याने कोयता काढून हवेत फिरवला. कोयता पाहून लोक घाबरून बाजूला झाले. त्यावेळी त्याने कोयता दाखवून गळ्यातील 5 लाखांची 5 तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत तपास करीत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.